आज असं काही बनवूया की लहान मुलांनी ते खाल्लंही पाहिजे, आवडीने ते पण. आणि तुम्ही बघू शकता माझा मुलगाही खूप आवडीने खात आहे आणि फिनिशसुद्धा केला आहे त्याने, संपूर्ण खाल्ला आहे आणि आणखीसुद्धा आहे, खाऊनसुद्धा हवा आहे त्याला. तर मग चला मग बनवूया आज आपण वटाणा भात. वटाणा भातसाठी आपल्याला 1 चमचा तांदूळ घ्यायचा आहे आणि 2 चमचे इथं हिरवं वटाणे घ्यायचे आहे. तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि वटाणेसुद्धा छान धुवून घ्यायचे आहेत. आता इथं मी धुवून घेते छान. दोन्ही गोष्टी मी इथं छान धुवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये आपल्याला राईस आणि वटाणे दोन्ही पण टाकायचे आहेत. अशा मी सांगते त्या पद्धतीने जर केलं ना तर लहान मुलं खूप आवडीने खातात. आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. 1.5 ग्लास प्रमाणामध्ये बरोबर 1 वाटी बनतं. आता ही ओली हळद आहे. मी ओली हळद याच्यामध्ये थोडीशी खिसून टाकते. अशा प्रकारे. आणि आपल्याला 1 चिमटीभर याच्यामध्ये जिरं घालायचं आहे, म्हणजे छोट्या मुलांनाही घालणार नाही, खूप छान पचन होईल त्यांचं. आता आपल्याला याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथं मी 5 शिट्ट्या याच्या काढून घेतल्यात. तुम्ही बघू शकता छान शिजलेलं आहे. आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला वाटी घ्यायची आहे आणि हे स्ट्रेनर म्हणजे जाडी घ्यायची आहे. हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जाडी घेत आहे आणि हे अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही जाडं वगैरे असेल त्याच्यामध्ये, काही गुठळ्या असतील, काही भात असेल जाडसर, तो याच्यातून रिमूव्ह होऊन जाईल आणि खाली छान अशी मऊशी अशी पेस्ट खाली राहील. हे बघा, तुम्ही बघू शकता. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 1 वाटी वटाणा भात जे आहे ते बनते. अशा प्रकारे मी सर्व गाळून घेते आता. आणि इथं माझा वटाणा भात जे मॅश करून सगळं रेडी आहे आणि हे आपल्या बाळाला फिट करण्यासाठी आता रेडी आहे. मी माझ्या बाळाला हे आता फिट करते आहे. हे बघा, माझं बाळ खूप रेडी आहे आणि मस्त असं खात आहे. तुम्ही बघू शकता. त्याला नवीन टेस्ट आहे. मी पहिल्यांदाच त्याला हे खाऊ घातलं, पण त्याला खूप आवडलं आहे. तुम्ही बघू शकता. एकदम छान आवडीने तो हे वटाणा भात खात आहे. त्याला इतकं आवडलं आहे आणि मी पूर्ण फिनिश केलं आहे. त्याला खूप आवडलं, त्याच्यामुळे तो अजून मागतो आहे. 1 वाटी खाऊनसुद्धा तो अजून मागत आहे. बरेचसे तुम्ही बघत असाल तर मुलं खायला खूप गांजतात, मुलं खातसुद्धा नाही. पण हा वटाणा भात इतका टेस्टी लागतो की हा छोट्या मुलांना खूप आवडतो. तुम्हाला जर अशाच रेसिपी बघायच्या असतील तर आताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.